नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2024-25 बुलढाणा जिल्ह्यातील 89,629 शेतकऱ्यांसाठी 127.50 कोटी रुपये मंजूर. सप्टेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यापासून थेट खात्यात जमा होणार विमा रक्कम. तर मित्रांनो, आता पाहूया आपण चालू घडीचे कांद्याचे मार्केटचे भाव. पारनेर लोकल कांदा 6,631 क्विंटलची आवक असून 1900 भावाने जाताना दिसत आहे. पिंपळगाव बसवंत लोकल कांदा 19,800 क्विंटलची आवक असून 1799 दर दिसत आहे. लासलगाव लोकल कांदा 17,870 क्विंटलची आवक असून 1880 भाव दिसत आहे. कामठी लोकल कांदा 4 क्विंटलची आवक असून 2030 भाव दिसत आहे. वाई लोकल कांदा 25 क्विंटलची आवक असून 1800 दर दिसत आहे. वडगाव पेठ लोकल कांदा 250 क्विंटलची आवक असून 2100 दर दिसत आहे. पुणे पिंपरी लोकल कांदा 5 क्विंटलची आवक असून 1800 दर दिसत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 360 क्विंटलची आवक असून 3000 भाव दिसत आहे. सोलापूर लोकल कांदा 8760 क्विंटलची आवक असून 2100 दर दिसत आहे. दौंड केडगाव लोकल कांदा 2960 क्विंटलची आवक असून 1800 दर दिसत आहे. चंद्रपूर गंजवाड 380 क्विंटलची आवक असून 3000 दर दिसत आहे. श्रीलंकेकडून 5 पटीने कांदा आयात शुल्कात वाढ, स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय. श्रीलंकेत भारतातून कांद्याची निर्यात केली जाते. मात्र गेल्या काही वर्षात कांद्याची उपलब्धता पूर्ण करण्यासाठी श्रीलंकेत स्थानिक शेतकरी कांदा उत्पादन घेत होते. सध्या तेथे खरीपातील कांदा बाजारात दाखल झाला आहे. देशांतर्गत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी श्रीलंका सरकारकडून ऑगस्ट अखेर आयात शुल्क वाढवले जाते. यापूर्वी आयात शुल्क 10 श्रीलंकन रुपये प्रति किलो असे होते. आता 29 ऑगस्टपासून ते 50 श्रीलंकन रुपये लागू करण्यात आले आहे. श्रीलंकेत दर महिन्याला कांद्याची सर्वसाधारण गरज 25,000 टन आहे. भारतीय कांदा निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातून दर आठवड्याला सरासरी 2500 ते 3000 टन कांदा श्रीलंकेत निर्यात होतो. मात्र अस्थिर कांदा निर्यात धोरणामुळे श्रीलंकेला फटका बसला असल्याने देशांतर्गत कांदा लागवडीला चालना मिळाली आहे. तेथे खरीप हंगामात सरासरी 55 ते 60 टन कांद्याचे उत्पादन होते. सध्या देशांतर्गत कांद्याची काढणी सुरू झाली असून स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्रीलंकन शेतकऱ्याचे अर्थ व नियोजन मंत्री अनुरा कुमार दिसानायके यांच्या आदेशानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. इतर देशांप्रमाणे श्रीलंकेकडून भारतीय कांद्याला आयात बंदी केली जात नाही. मात्र स्थानिक कांदा उत्पादक सुरू झाल्यानंतर आयात शुल्क वाढ केली जाते. पुढील महिनाभर देशांतर्गत गरज भागवण्यासाठी कांदा उपलब्ध असल्याने हा निर्णय कायम राहणार आहे. तर स्थानिक माल संपताच आयात शुल्क पूर्वीप्रमाणे होऊन निर्यात लवकर पूर्ववत होईल, असेही निर्यातदारांनी सांगितले. भारतीय निर्यातदारांना 16 रुपये प्रति किलो शुल्क. श्रीलंकन सरकारच्या पूर्वीच्या आयात शुल्कप्रमाणे प्रति किलो कांद्याचे आयात शुल्क भारतीय रुपयांमध्ये 3 रुपये 33 पैसे इतके होते. आता प्रति किलो 16 रुपये इतका द्यावे लागणार आहे, अशी माहिती हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी दिली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नवीन करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.